आता राईट. नाही 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 लेफ्ट सॉरी लेफ्ट. सॉरी. थँक्यू. विक्रांत, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. पण प्लीज तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. खूप मोठी चूक घडली ग माझ्याकडून, पण मी आता बदललोय. माझ्या कामाच्या प्रेशरमुळे माझा पाय घसरला. मी कसा वागत होतो ना ते माझं मलाच कळत नव्हतं ग. या वयात नोकरी गेली तेव्हा कळतच नव्हतं मी काय करू, ते कुठे जाऊ, कोणाशी बोलू, काय करू. नाही पण ही कारणं व्हॅलिडच नाहीये. मी जी चूक केली आहे ती महाभयंकर आहे. पण प्लीज जमलं तर मला ह्यासाठी माफ करशील प्लीज. विक्रांत, तुम्ही सगळा भार स्वतःवर का घेतला? तू एकदा माझ्याशी बोलायचं होतं, तुला सांगायचं होतं ना. विक्रांत, मी समजून नसतं घेतलं का तुम्हाला? अगं, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. पण मी बघ ना कसा आहे, मी कसा वागलो तुझ्याशी. शी. नाही पण यापुढे असं होणार नाही. नाही होणार. यापुढे मी असं वागणार नाहीये. तुझी शपथ, आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ. रडू नको. हॅलो, सगळं ठरल्याप्रमाणे होणार आहे. आत्ता बोलता येणार नाही मला. आता का बोलता नाही येणार? आता का बोलता येणार नाही? मी ह्यांच्या समोर आहे म्हणून बोलता येणार नाहीये का? बरं विक्रांत, चला आपण डॉक्टरकडे जाऊ. चला बरं. अगं नको पूजा, मला खरंच नाही लागलं एवढं. हा, आणि खरं तर तू प्रेग्नेंट आहेस ना, मग आता मला तुझी सेवा करायला हवी. पण मी फक्तच त्रास देत आलोय तुला. हे बघ, मला अजून तुला त्रास द्यायचा नाहीये. आजपर्यंत मी जेवढा त्रास दिला त्यासाठी खरंच माफ कर मला. विक्रांत, एक सांगू, तुम्ही आज जसं चांगलं वागलात ना, प्लीज इथून पुढे असंच वागा. प्लीज. वागे ना? बस ठीक आहे. तुम्हाला भूक लागली असेल ना, मी काहीतरी खायला आणते. तुम्ही आराम करा. ऐक ना, ऐक. तुझ्या मला खरं सांग, म्हणजे हे जे काही झालंय त्याबद्दल तू कोणाशी काही बोलली आहेस का? पूजा, मी काय विचारतोय, तू कोणाला काही सांगितलंयस का या सगळ्याबद्दल? पूजा, मी काय विचारतोय, तू सांगितलंयस का? लीला, लीलाला सांगितलंय. काय? तू 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 हे सगळं लीलाला सांगितलंयस? नक्की काय काय सांगितलंयस? काही नाही, तुमचं बाहेरचं आणि रेवती. पण लीलाने मला वचन दिलंय, ती याबद्दल कोणालाच काही सांगणार नाहीये. विक्रांत, अगं पण तिने तिचं वचन नाही पाळलं तर काय? तुला माहितीये ना ती लीला कशी आहे ते. नाही, तिला जर कळलं की माझ्यामुळे तिचं आणि एजेचं लग्न झालं तर ती गप्प बसेल का? पण मी हे तिला सांगितलंच नाहीये. म्हणजे मी तिला फक्त रेवतीबद्दलच सांगितलंय, बाकी काहीच नाही बोलले. थँक गॉड, लीलाला याबद्दल काही कळलं नाही. ऐका ना विक्रांत,
तुम्ही आता त्रास करून घेऊ नका, तुम्ही आराम करा, मी जेवणाचं बघते. ऐक ना पूजा, काय हो? म्हणजे फक्त माझ्या समाधानासाठी एकदा तू लीलाला कॉल करून विचारशील तिने कोणाला काही सांगितलंय का प्लीज? हो पण लीलाला का कॉल करायचा? नाही मला सगळं कळतंय, पण काय हे सगळं आपल्या घरात घडलंय ना, मग आपल्या घरातल्या गोष्टी उगाच बाहेर जायला नको. पण ती नाही सांगणार आहे कोणाला. ऐक ना माझं, मी सांगतोय ना तुला माझ्यासाठी हो प्लीज. शांत करते. नाही लागत आहे कॉल. परत ट्राय कर ना. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. आउट ऑफ रेंज आहे. बरं ऐका तुम्ही, आपण ते बघू, तुम्ही आराम करा, मी आलेच. तुम्ही चहा खाता का? What? आय मीन चहा पिता का? मला चहा प्यायचा नाहीये. पण मला प्यायचा आहे. हा मला चहा प्यायचा आहे. टोस्ट, खारी, बटर, सँडविच, वडापाव काही चालेल. मला भूक लागली आहे. हा त्यामुळे आता पुढे जे काही दिसेल ना तिथे थांबूया आपण. टपरी टपरी आपण थांबूया ना प्लीज 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 प्लीज. दोन कटिंग. एजे चहा. नो थँक्स. मगाशी एजेंनी मला बोलू दिले नाही, पण काही करून मला एजेंटशी बोलायलाच हवं. एजे मला खरंच महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. फायनली रेंज आली. सॉरी गाडीत बोलू शकलो नाही. बोलत पण गाडीत होते म्हणून बोलता आलं नाही, की मी समोर होते म्हणून बोलता आलं नाही? इतकं काय माझ्यापासून लपवून बोलायचंय हे? ताई गाडी पुसू का तुमची? हा नको. अहो ताई पुसतो ना, चांगली पुसेल. अहो दादा खरंच नको. अहो ताई पुसू द्या ना गाडी तुमची. ताई तेवढीच गरिबाची मदत होईल हो. बरं बरं ठीक आहे, पुसा तुम्ही. लीला हा रस्ता जंगलातून जातो, त्यात फोनला रेंजही नाहीये. अशा जंगलात एजंट बरोबर एकटी अडकलीस तर कोण वाचवणार तुला? हॅलो, गाडी जवळ काय करतोयस? हा साहेब काय नाही, गाडी पुसत होतो. मॅडमने सांगितलेलं मी. हो हो मीच सांगितलं होतं गाडी पुसायला. तेवढेच 2 पैसे मिळतील ना त्यांना. निघायचं? बोल. हा साहेब काम झालंय तुमचं. आता जशी गाडी फेल झालीये तसं आता यांचं नशीबही फेल होणार. किशोर भाऊजी, कोणाची गाडी फेल झाली? आता तुम्ही म्हणालात ना कोणाची गाडी फेल झाली? फेल? हा माझ्या कामाचं बोलत होतो. माझा जो सप्लायर आहे ना त्याचा ट्रक फेल झाला ते सांगत होता तो. अरे बापरे.
पण तू इथे हा दुर्गा वहिनी कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचंय. नाही, दुर्गा कुठे गेली माहिती नाही मला. काही काही बोलायचंय का? मला सांग ना, काही हरकत नाही. नाही नको, मी दुर्गा वहिनींशी बोलेन. सरस्वती, काही प्रॉब्लेम आहे का? तुला काही बोलायचं असेल तर माझ्याशी बोल. काय बोलणार भाऊजी? ही ही लीला जेव्हापासून आपल्या घरात आली आहे ना, मला काहीच बोलता येत नाही. म्हणजे लीलाने काही केलंय का परत? काय केलंय तिने? तिने माझ्या भावाच्या विक्रांत दादाच्या कानाखाली मारली. काय? हो ना, आता बघा ना किती हिंमत तिची. आणि एवढं सगळं झालं तरी आजींनी तिचीच बाजू घेतली. माझा कोणीच विचार नाही केला. मी तेच सांगायला आले होते दुर्गा वहिनींना, पण मी नंतर सांगेन. ओके सरस्वती, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला ह्यातलं काहीही माहिती नाहीये. अगं, मला जर माहिती असतं तर मी स्वतः आजीशी बोललो असतो ना. खरंच. पण हे बघ, आता काय होईल, मी आता जर आजीशी बोललो ना तर असं होईल की तू मला येऊन काहीतरी सांगितलेस. सो आत्ता मी काही बोलत नाही. हा, हो तुमचं बरोबर आहे भाऊजी, तुम्ही नका बोलू काही. पण भाऊजी थँक्यू सो मच. नाही म्हणजे बघा ना, घरच्या कोणीच माझी बाजू नाही घेतली, पण तुम्हाला माझी बाजू पटली म्हणून. आणि विराज मला नेहमी सांगायचा की किशोरदादा किती चांगले आहेत, किती समजून घेतात. ते आत्ता कळलं मला. खरंच थँक्यू. मी येते. ऐक सरस्वती, ह्यापुढेही तुला कधीही काहीही बोलावंसं वाटलं तर माझ्याशी बिनधास्तपणे बोल. हो, मी येते. हो. हा मासा गळाला लागण्यासारखा आहे. पण मला एक कळत नाहीये, मुळात मंगळागौरीला कोणीही पुरुष घरात नसताना विक्रांत इकडे आलाच कसा? आणि त्यांनी लीलाच्या हातून कानाखाली खाल्ली. गाडी का थांबवली? डेड एंड. बघितलं, सांगत होते ना मी, सरळ जायचं होतं, राईट नव्हता घ्यायचा. वाचला होता मी तो बोर्ड. तू ऐकलं नाहीत माझं. आता आलोय ना, निघायचं कसं ते बघायचं. निघायचं कसं म्हणजे? सरळ मागे घ्या गाडी. खरंच गाडी बंद पडली की हे मुद्दाम करतो? मगाशी तो फोनवाला माणूस म्हणाला तसं गाडी खरंच बंद पडली आहे. आणि आता यांनी खरंच माझा खून केला तर? काय काय करते? वाचवा, हिला वाचवा, हेल्प, हेल्प. कुणी आहे का? कुणी आहे का? हेल्प. हिला का ओरडतेस? हळू प्लीज. चुप. हो, ओरडले नाही तर लोकांना ऐकू कसं जाईल? इकडे कोणीच नाहीये. वाचवा. मी बघतो कुठली हेल्प मिळते का. थांब इथे. छान. म्हणजे मला इथे एकटीला ठेवायचं आणि मग माणसं आणून माझ्यावर हल्ला करायचा? नाही नाही, ते काही नाही. मी नाही एकटी बसणार. ए जे जे जे, थांबा थांबा. मी इथे एकटी नाही थांबणार. मला आधीच अंधाराची खूप भीती वाटते. जायचं असेल तर दोघं एकत्रच जाऊया. हे बघ, तू गाडीत जास्ती सेफ आहे. नाही नाही, मी म्हटलं ना, मी नाही थांबणार इथे एकटी. चल. The number you are trying to call is currently not reachable. Please try again. हिला तर फोन का लागत नाहीये? देवती म्हणाली तसं लीलाच्या सुना तिला घालून पाडून बोलत असतील तर माझी लेक त्यातून कशी सावरली असेल?
बरं झालं निदान आपल्याला पाव तरी मिळाले, नाही तर रात्रभर उपाशीच राहायला लागलं असतं. पण पाव खाणार कशा बरोबर? त्यात काय, आम्ही बिस्किट पाण्यात बुडवून खायचो तसंच पाव पण पाण्यात बुडवून खाऊया. व्हॉट? माझे बाबा लहान होते ना तेव्हा त्यांची इतकी परिस्थिती नव्हती की ते बिस्किट चहात किंवा दुधात बुडवून खाऊ शकतील, म्हणून मग ते पाण्यात बुडवून खायचे. त्यामुळे मग मी आणि रेव सुद्धा त्यांच्या लहानपणीच्या गप्पा ऐकल्या ना की कधी कधी पाण्यात बुडवून बिस्किट खायचो. तसंच आपण पाव पाण्यात बुडवून खाऊया ना. एक मिनिट, त्याची काहीच गरज नाहीये, माझ्याकडे काहीतरी आहे. एजे या पटकन पटकन आत या. या. बघितलं, लसणाची चटणी. बरं झालं ना मी आणली ते. तुम्हाला सारखं वाटतं की मला काही जमत नाही, काही कळत नाही, पण आता माझी चटणीच कामी येणार आहे. ठीक आहे, ओके. दे. नॉट बॅड. आता जगण्याचे माझं अर्थ कळेना, विन तुझी आता मन कुठे जुळेना. दूर जावे म्हटले तरी वाट मिळेना, विन तुझी आता मन कुठे जुळेना. पोट तर भरलंय, आता पुढे. जवळपास काहीच दिसत नाहीये, फोनला रेंज पण नाहीये. जे काय होईल ते सकाळी होईल. तोपर्यंत बरं झालं तुमच्या गाडीत जे सेफ्टी किट होतं त्यातनं लायटर मिळालं आणि शेकोटी तरी पेटवू शकलो. तर आता थंडीने मेलेच असते मी. तुझा फोन दे. कशाला? तुझ्या फोन मध्ये रेंज असेल ते. तुमच्या फोनला रेंज नाही तर माझ्या फोनला कशी रेंज असेल? दे तर. मी म्हंटल ना नाहीये त्याला रेंज, नाही देणार मी तुम्हाला. फाईन. यांना माझा फोन द्यायचा म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे.